गोकुळशी संबंधित 4 याचिकांवर आज सर्किट बेंचमध्ये सुनावणी झाली। त्यामध्ये प्रामुख्याने औसा काढलेल्या 1200 दूध संस्थांबद्दल प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी राज्य शासनाला 21 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे। त्यावर पुढील सुनावणी 27 एप्रिल रोजी होणार आहे। याच दिवशी संचालक मंडळ अपात्र करण्यासंबंधीच्या याचिकेवरही सुनावणी होणार आहे। गोकुळ दूध संघाच्या विद्यमान संचालकांची मुदत एप्रिलमध्ये संपणार आहे। त्यानंतर निवडणूक प्रक्रिया पूर्ण करून मे मध्ये या निवडणुका होतील असा अंदाज होता। पण निवडणुकीच्या तोंडावरच गोकुळ दूध संघाविरोधातील 4 याचिका कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये दाखल झाल्यात। त्यावर न्यायमूर्ती माधव जामदार आणि न्यायमूर्ती नितीन पाटील यांच्या बेंचसमोर एकत्रित सुनावणी झाली। महादेव दूध संस्थेचे प्रकाश बेलवाडे यांनी 1200 दूध संस्थांवर हरकत घेऊन त्यांना गोकुळच्या निवडणुकीत अपात्र ठरवण्याची मागणी केली आहे। या मागणीवर सर्किट बेंचने तीव्र नाराजी व्यक्त करून बेलवाडे यांनाच धारेवर धरलं। मुंबईतील वरळी इथल्या डेअरी कमिशनर आणि दुग्ध विभागाच्या सहनिबंधकांकडे दाद न मागताच थेट सर्किट बेंचमध्ये धाव घेण्याचं कारण काय असा सवाल न्यायालयानं उपस्थित केला। न्यायालयाला याबद्दलचा अधिकार नसल्याचंही न्यायमूर्तींनी स्पष्ट केलं। या प्रकरणी राज्य शासनानं 21 एप्रिलपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करावं असे आदेश देऊन 27 एप्रिल ही सुनावणीची पुढील तारीख निश्चित करण्यात आली आहे। गोकुळ दूध संघाच्या वतीनं ॲडव्होकेट पृथ्वीराज पाटील, श्रीनिवास पटवर्धन, भूषण मंडलिक काम पाहतायत, तर वादग्रस्त संस्थांच्या वतीनं अनिल साखरे, द्रुपद पाटील काम करत आहेत। दरम्यान गोकुळ दूध संघाचं संचालक मंडळ अपात्र करण्यासंबंधी याच सर्किट बेंचसमोर एक याचिका दाखल आहे। त्यासाठी सहकार विभागाकडून न्यायालयाला एक महत्त्वपूर्ण कागदपत्रांची आवश्यकता आहे। त्यामुळे यावरही 27 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे।